आमच्या गावाशेजारी एक मंदिर आहे, म्हणजे भुडकेश्वर देवस्थान नावाचं असं ते मंदिर आहे. या मंदिरात भोजनाचा कार्यक्रम होता. म्हणजे माझा चुलत भाऊ जो चंद्रपूरला येतो त्याचा होता कार्यक्रम. तर आल्या आल्या सुमित्रा कणिक मळायला लागली. आणि हे बघा इकडे सुद्धा काही मंडळी बसलेली आहे. आणि हे आहे देवस्थान. खूप पुरातन आणि सुंदर असं देवस्थान आहे. तिथं भोजनाचा होता कार्यक्रम. आता हे बघा इकडं हे सुंदर असं दृश्य आहे. आणि हे बघा तिकडं भोजन बनवणं चालू आहे. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. हे बघा तिकडे चला आता आपण तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे तर त्यातलं. आता हे बघा इथं आता हे असे भाजीपाला कापून आहे. आणि इथं काही हंशी मजाक झाल्या होत्या. तो माझा चुलत भाऊ आहे. तो जो स्वयंपाक करत आहे तो तसा हॉटेल चालवतो. आणि इथं काही कॉमेड्यासुद्धा घडल्या होत्या, काही हंशी मजाक घडल्या होत्या. हे बघा बाया आपल्या कामोकामी लागल्या. ज्याला जे काम मिळेल ते काम प्रत्येकजण व्यवस्थितपणे करत आहे. आणि इकडं चिवडा वाटण्याचीसुद्धा तयारी चालली आहे. म्हणजे जे काही पाहुणे मंडळी येते त्याला लागत नाही का चिवडा पाणी. तर हे बघा मी हा आहे बा चुलत भाऊ. आता इथं मस्त वांग्याची भाजीची तयारी चालली आहे. आणि तिकडं तिकडं पुन्हा आहे एक गंज. तिकडं कढी काहीतरी आहे वाटते. आणि हा संपूर्ण व्हिडिओ मस्त जबरदस्त झाला होता. मी एक नवीन चॅनल काढला आहे, उत्तम सुमित्रा मराठी व्हिलॉग्स नावाचं. त्याची लिंक व्हिडिओ खाली देतो, नाहीतर तुम्ही जाऊन करा सबस्क्राईब. जबरदस्त व्हिडिओ झाला तो. तुम्ही जाऊन त्या चॅनलला खरा सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा, शेअर करा. आणि हा जेवणाचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कसं कसं घडलं. सर्व काही त्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवलेलं आहे. कमेंट करा, लाईक करा.